नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात माजी सैनिक योगदान आरोग्य योजना कोल्हापूर यांच्यामार्फत किमान 8वी पास ते पदवी शिक्षण पात्रता असलेल्या विविध पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरिता तुम्ही एलिजिबल असाल तर नक्कीच अर्ज करण्याकरिता ट्राय करा। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एन एस मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन एस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत येत असलेल्या एक सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम या विभागाकडून पॅरामेडिकल व नॉन मेडिकल स्टाफ करिता विविध पदांची भरती या ठिकाणी घेतल्या जात आहे। या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर, सांगली, सातारा, करड व चिपळूण या 5 पॉलिक्लिनिकमध्ये मित्रांनो या विविध पदांची भरती पॅरामेडिकल व नॉन मेडिकल स्टाफ करता या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यासाठी या भरतीची जाहिरात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत येत असलेल्या एक सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये मित्रांनो या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती दिलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता पहिले पद ऑफिसर चार्ज करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे। एक रिक्त पदसंख्या दिलेली आहे, 75,000 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार आहे। ग्रॅज्युएट असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर करता ही रिक्रुटमेंट होत आहे, 12 रिक्त पदसंख्या देण्यात आलेली आहे, 75,000 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी दिल्या जाणार आहे। MBBS डिग्री किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मेडिकल स्पेशालिस्ट करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे, MD-MS किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। 2 रिक्त पदसंख्या दिलेल्या आहे, 1 लाख रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी दिल्या जात आहे। त्यानंतर गायनॉलॉजिस्ट या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, MD-MS किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। 1 रिक्त पदसंख्या या पदासाठी दिलेली आहे, 1 लाख रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर डेंटल ऑफिसर या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, BDS किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। 5 रिक्त पदसंख्या या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, 75,000 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी ते दिल्या जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो फिजिओथेरपिस्ट करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट या पदाचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आहे तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। 2 रिक्त पदसंख्या या पदासाठी दिलेल्या आहे। तर या पदासाठी मित्रांनो 28,100 रुपये पर मंथ सॅलरी दिल्या जाणार आहे। त्यानंतर रेडिओग्राफर करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, रेडिओग्राफरचा कोर्स किंवा डिप्लोमा किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असेल तर तो उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्यास एलिजिबल आहे। 2 रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेल्या आहे, 28,100 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो लॅबोरेटरी असिस्टंट करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, या ठिकाणी लॅबोरेटरी टेकचा कोर्स किंवा DMLTचा कोर्स ज्या उमेदवारांनी पूर्ण केलेला आहे किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी लॅबोरेटरीचा आहे तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। 1 रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेल्या आहे, 28,100 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता BSc MLT किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा ज्या उमेदवाराचे सायन्स या शाखेमध्ये 10वी किंवा 12वी झालेली आहे किंवा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। 4 रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेल्या आहे, 28,100 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार आहे। त्यानंतर फार्मासिस्ट करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता B फार्मसीचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। किंवा या ठिकाणी मित्रांनो सायन्स या शाखेमध्ये ज्या उमेदवाराने फिजिक्स केमिस्ट्री बायो या विषयामध्ये 12वी उत्तीर्ण केलेली आहे किंवा फार्मसीचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। 5 रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेल्या आहे, 28,100 रुपये प्रति महिना सॅलरी या पदासाठी या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो नर्सिंग असिस्टंट करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, तर या पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवाराकडे GNMचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे व नर्सिंग असिस्टंटचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे।
आहे। एक रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेली आहे। 28,100 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी या ठिकाणी दिला जात आहे। त्यानंतर मित्रांनो डेंटल हायजिनिस्ट करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता डेंटल हायजिनिस्टचा डिप्लोमा त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी डेंटल लॅबोरेटरीचा असेल तर या पदासाठी प्राधान्य दिला जाणार आहे। 5 रिक्त पदसंख्या या पदासाठी असणार आहे। तर या पदाकरता मित्रांनो 28,100 रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पॅरामेडिकल पदासाठी मित्रांनो ही पदे या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नॉन मेडिकल स्टाफ करता मित्रांनो बघू शकता पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये चौकीदार हे पद या ठिकाणी असणार आहे। 8वी पास या ठिकाणी तुम्ही जर असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। 2 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। 16,800 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो नॉन मेडिकल स्टाफ मध्ये क्लर्क हे दुसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता ग्रॅज्युएट असलेला उमेदवार मिनिमम 5 वर्षाचा क्लरिकलचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। एक रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेली आहे। 16,800 पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार आहे। त्यानंतर सफाईवाला या तिसऱ्या पदासाठी नॉन मेडिकल स्टाफ करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी सफाईवाला या पदासाठी मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी लागणार आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच अर्ज सादर करा। 5 रिक्त पदसंख्या आहे। 16,800 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार। त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होते, ज्यामध्ये फिमेल अटेंडंट पेपर या ठिकाणी भरल्या जात आहे। या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी लागणार आहे। 8वी पास असलेला उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे। 5 रिक्त पदसंख्या या ठिकाणी भरल्या जात आहे। 16,800 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो पॅरामेडिकल व नॉन मेडिकल स्टाफ करता 8वी ते पदवी या शिक्षण पात्रतेवर ही पदे या ठिकाणी भरल्या जात असून या शिक्षण पात्रतेनुसार या पदभरतीची जाहिरात या ठिकाणी या विभागाकडून प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदासाठी असणाऱ्या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती या ठिकाणी घेऊ शकता। 9 मार्च 2024 मित्रांनो ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याकरता या विभागाचा ऍड्रेस इथे देण्यात आलेला आहे। तर या विभागाच्या ऍड्रेसवर या ठिकाणी बाय पोस्ट तुम्ही अर्ज या ठिकाणी 9 मार्च 2024 या तारखेपर्यंत सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता इंटरव्ह्यू डेट आणि टायमिंग आणि स्थळाबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर 19 मार्च 2024 ला मित्रांनो तुमची या पदासाठी मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाऊन त्या पदासाठी निवड केला जाणार आहे। तर मुलाखतीकरता मित्रांनो कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीच्या माध्यमातून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेऊन तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता व मुलाखतीकरता दिलेल्या तारखेला व दिलेल्या स्थळावर हजर राहून या पदासाठी पात्र इथे ठरू शकता। तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत येत असलेल्या एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम या विभागाअंतर्गत 8वी पास ते पदवी असणाऱ्या उमेदवारांकरता या पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। पॅरामेडिकल व नॉन मेडिकल स्टाफ करता ही रिक्रुटमेंट विविध पदांसाठी होत असून त्याबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर याच भरतीबाबतची माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या इनिक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर इनिक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये।